वर्ग, वर्गमूळ इत्यादी आपण बघितलेले. तुम्हाला मी सोडून आणायला आणि पाठ करायला सांगितलेलं होतं. परिमिती क्षेत्रफळ आपलं चालू आहे. 12वा धडा आपल्या या ठिकाणी सुरू झालेला होता. त्याच्यावर मी प्रश्न दिलेले होते. कोणी कोणी नाही सोडून आणले त्यांनी उभं राहायचंय पटकन. चला चला लवकर चला. झाले का? चर्चा करू नका, चर्चा नका, पुढे या. हो आपण पाहिलं ते घडी पाहिली, सगळं पाहिलं है का नाही? एक मिनिट हा. काल आपण पाहिलं होतं परिमितीमध्ये आयताच्या समोरासमोरील बाजूंची लांबी ही समान असते. त्याचप्रमाणे जो चौरस आहे, चौरसाच्या सर्व बाजू समान लांबीचे असतात. उदाहरण आपल्याला पेज नंबर 68 वर उदाहरण संग्रह दिलेला आहे तुम्हाला 48. त्याच्यामध्ये डायग्राम दिलेली आहे आणि सांगितले परिमिती. पुढील आकृतीच्या परिमिती, आकृती पुढील चौकटीतल्या हा, तिथं आपल्याला छोट्याल्या चौकटी दिलेले आहेत, तिथं आपल्याला परिमिती लिहायची. आता बघा आकृतीमध्ये काही माप दिलेले आहेत आपल्याला, त्यानुसार आपल्याला त्या आकृतीची परिमिती काढा. परिमिती म्हणजे काय करायची, तुम्हाला तिचे जे काय तुम्हाला माप दिले त्या सर्व मापाची काय करायची, तुम्हाला बेरीज करायची आहे. बरोबर. आकृतीमध्ये किती माप दिलेत रे? बघा 4 का 5? 4. किती किती येतं ते बघा, मी सांगतो. आता सेंटीमीटर मध्ये काढायचं. पहिलं माप एक 7 सेंटीमीटर. बरोबर. दुसरं दिलेलं आहे तुम्हाला 14 सेंटीमीटर इकडच्या बाजूला. त्याच्यानंतर दिलेले 16 सेंटीमीटर आणि त्याच्यानंतर दिलेले आहे 20 सेंटीमीटर. 20 सेंटीमीटर अशा प्रकारे याची काय करायची आपल्याला बेरीज. आता बेरीज याची केली आपण. आता बेरीज करा. किती झाली? किती आली? 57. मग 57 सेंटीमीटर एवढी याची बेरीज आपल्याकडे आलेली आहे. सेंटीमीटर मध्ये घ्यायची. ही काय झाली याची परिमिती. मग आपण इथे लिहू परिमिती. काय लिहायचे तुम्हाला? परिमिती दिलेली आहे. याची परिमिती झाली 57 सेंटीमीटर. पुढची बेरीज करा. पुढचं काय दिलेलं आपल्याला एक डायग्राम दिली, पण ती डायग्राम 4 भुजांची आहे का? नाही. तर ती किती आहे? ती किती कोण आहेत तिला? अष्टकोनी. बर. मग करा त्याची बेरीज किती आली? 8 अधिक 8 16, 16 10 26, 26 6 आणि पुन्हा 6 आणि पुन्हा 10. किती माप दिलेले आहेत तुम्हाला? 2 आणि 2 4 आणि 2 6 षटकोनी. बरोबर. आता बेरीज करा त्याची. कंसात घ्या 8 प्लस 8. कोणतेही अंक घ्या, काय नाही, फक्त एकही अंक आपल्याला, म्हणजे त्या आकृतीतले कुठल्याही बाजूचे अंक घेतले तुम्ही तरी तिथून तुम्ही वंचित राहता कामा नाही. परत 10, परत 6, परत 6, परत किती 10. याची बेरीज करा. किती आली? 48. बर. दुसरं 48 सेंटीमीटर. मग या आकृतीची परिमिती किती झाली? मग आपण परिमिती लिहू. मग परिमिती बरोबर 4 असे काढा. हा ठीक आहे. आलं का? 48 सेंटीमीटर आली. पुढची तुम्ही सांगायची मला. आता मी इथपर्यंत सांगितलं. पुढचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. एकच प्रश्न आहे का? काय दिलं रे? राहिलेल्या आकृतीची परिमिती काढा. कोण आहे ते? बरं काढा. 2 मिनिटात झालं का? म्हणजे असं मी विचारायला. हे आलं लक्षात? अशा प्रकारे करायचं. पण आपल्याला जर सूत्र दिलेलं असेल तर मग कसं करायचंय? त्या सूत्रानुसार तुम्हाला जशाला तशी हालचाल करणं गरजेची आहे मित्रांनो. हा बर बर. तिचं मत आहे का आम्ही हे करू, तुम्ही सूत्रानुसार आम्हाला पुढचं सांगा. आपल्याला सूत्र दिले 5 नंबर 70 का 69 वर काहीतरी बघा. सूत्र पण दिले, छान सूत्र आहे. आयताची लांबी बरोबर हा बर. पुढचं सूत्र काय तुमच्याकडे दिलेलं? आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. म्हणजे हेच सूत्र घ्यायचे बाळांनो आपल्याला. ह्या सूत्रानुसार आपल्याला गणित सोडवायचं आहे. जर
डायग्राम दिलेली नसेल तुम्हाला जर अशा प्रकारचं गणित, तर त्याच्यातलं एक उदाहरण आपण बघूया. कोणी आलं पुस्तक? हा ठीक आहे, ते घरी गेलो. पुस्तक काढा. बघा पेज नंबर 70 वर बघा बरं. 70 71 69 70 71 अशामध्ये बघा सूत्र दिलेले आहेत. नेमके किती वर आहेत मला माहिती आहे. काय प्रश्न आहे? उदाहरण सांगतोच इकडे आहे. बरोबर, ठीक. सोडून दिलेले आहेत का काही? बघा त्याचं म्हणणं आहे, एक प्रश्न दिलाय, लांबी 7 सेंटीमीटर आहे. लांबी आपल्याकडे दिलेली आहे 7 सेमी आणि रुंदी किती दिलेली आहे? 4 सेमी आणि रुंदी दिलेली आहे तो 4 सेंटीमीटर आहे. काय काढायचे आपल्याला? असलेला 4 आणि 7 सेंटीमीटर, 4 लांबी 7 सेंटीमीटर आणि रुंदी 4 सेंटीमीटर असलेला आयत तयार करण्यासाठी तयार करण्यासाठी किती लांबीची तार लागेल? तयार करण्यासाठी किती लांबीची तार लागेल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे? त्याचं आन्सर काढायचं आहे. आपल्याकडे काय आयताची लांबी दिली, आयताची रुंदी दिली. लक्ष द्या, आता लिहू नका प्रश्न, इथं दिलंय. आयताची लांबी काय बाबा? आयताची लांबी, त्याला काल आपण एल वापरलं होतं किंवा मी इथं कंसात एल लिहितो. आयताची लांबी किती दिली तुम्हाला? 7 सेंटीमीटर आणि त्याची रुंदी किती दिलेली आहे? रुंदी दिलेली आहे आपल्याकडं 4 सेमी. रुंदी किती दिलेली आहे तुम्हाला? 4 सेंटीमीटर. काढायची काय? त्या आयताची परिमिती. मग आता सूत्र घ्यायचे आपल्याला. आयताची परिमिती बरोबर काय लिहायचंय? 2 गुणिले लांबी, 2 गुणाकारामध्ये लांबी अधिक 2 गुणाकारामध्ये काय करायचं तुम्हाला? रुंदी दिलेली आहे. 2 गुणाकारामध्ये लांबी आणि 2 गुणाकारामध्ये रुंदी आपल्याकडे दिलेली आहे. हे झालं सूत्र. प्रोडक्ट. हे काय झालं? सूत्र. इथं आपण नाव टाकू त्याचं सूत्र. हा जरा डार्क बरोबर. तर आता मला सूत्रानुसार म्हणून 2 गुणाकारामध्ये किती दिलंय? 7. मग 7 अधिक 2 गुणाकारामध्ये रुंदी किती आहे रे? 4. आलं का? आता इथं बघा 7 दोन्ही किती? 14 आपल्याकडे झालं. आणि आता 4 दोन्ही किती? 8. दोघांची काय करायची? बेरीज. मग मला इथं 7 दोन्ही 14 आलं किंवा 62 14 जे काय तुम्हाला करायचं ते करा. इथं 42 8 किंवा 4 दोन्ही 8 करा. आता दोघांची काय करायची? मला बेरीज करा. मग 14 8 किती आला आपल्याकडं? 22. याचं उत्तर किती आलं आपल्याकडं? 22 सेंटीमीटर. संपला. बघा आपल्याला माप दिलं तर माप घेतलं, 2 गुणिले रुंदी होतं, 2 गुणिले लांबी होतं. अशा प्रकारचं छोटंसं गणित आपल्याकडे दिलेलं होतं. पुढचं तुम्ही अशा प्रकारे करा. सोपं आहे. नाही समजलं तर बघू, मी तर तुम्हाला सगळं सोडून देणार, पण तुम्ही काहीतरी कष्ट घ्यायला पाहिजे. झालं का रे? झालं? सोपं आहे. सगळं 60 सेकंद 1 मिनिट आपण सगळं पाहिलंय. त्या प्रकारे हा प्रश्न पहा. सोपा आहे. अशा प्रकारे तुम्हाला उत्तर काढायचं. याच्यात अवघड काय आहे? 2 आहेत गुणाकारामध्ये लांबी 7 सेंटीमीटर दिली म्हणून 7 सेंटीमीटर घेतली. अधिक जसं सूत्रात दिले तसं परत गुणाकारामध्ये 2 आहेत, रुंदी 4 होती म्हणून 4 घेतली. इथं गुणाकाराला 14, इथं गुणाकाराला 8. दोघांची केली बेरीज. काय? संपला प्रश्न.